नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये, जिथे मिळतात खऱ्या आणि थेट बातम्या। आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून। पाहूया नेमकं काय घडलं। ओरड त्यावेळेस असायची, परंतु तुमच्या कसं एका रस्त्यावरून आपण माहिती दिली की सुरुवात झाली आणि आपण या चळवळ उभी केली। त्याच्यात अनेक राज्यभरातून अनेक जे याचे ज्यांना त्रास झालेला आहे, ज्यांनी ते भोगलेलं आहे, सर्वजण त्याच्यात उतरले। आणि हे उतरत असताना यांच्यासाठी नाही तर संपूर्ण राज्यामध्ये या सगळ्या व्यवस्थित सगळ्यांना न्याय मिळावा ही भूमिका घेऊन आपण लढत आहात। खरं तर काल नागपूरचं अधिवेशन झालं अंकुशराव, त्यावेळेस जेव्हा आपले नाथाभाऊ ही सगळी कमिटी हे सगळे होते, मला वाटतं तुम्ही होते, ते आले मला भेटले, नेमकी रूमवरच होते। त्यांना म्हणलं आता तुम्ही सगळे एकदा नाश्ता करा, नाश्ता करा मग आपण बघू। तर त्यांनी मला फक्त चालता आहे कागद दिला, म्हणलं आता तुम्ही काळजी करू नका, योगा 2 दिवसांनीच ना दुसऱ्या दिवशी यांना फोनच नाही केला, मी त्याचा थोडा स्टडी केला आणि मी प्रश्न टाकलेलाच होता। आणि मला संधी आली तर आपण प्रामुख्यानं हा मुद्दा तिथं मांडला की संपूर्ण राज्यामध्ये अनेक वर्षांपासून हे शिवपानंद रस्ते, वाईवाटीचे रस्ते बंद आहेत, कोर्ट कचेऱ्या आहेत, पोलीस स्टेशन चालू आहे, या सगळ्या गोष्टीतून लोक मुक्त झाले पाहिजे। आणि म्हणून मला ते यांचा प्रश्न इतका आवडला, त्याच्या अगोदर मलाही भेटली, पण मी म्हणलो होतो मी याच्यात भूमिका घेईन ज्यावेळेस मला संधी येईल। परंतु मी राज्य सरकारचं विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय लोकनेते एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी आम्ही तुमच्या अगोदर देखील या विषयावर सातत्यानं मी फॉलोअप घेत होतो। परंतु आपला हा सर्व गोष्टी मुद्देसूद बघितल्यानंतर आम्ही त्या वेळोवेळी भेटायचो, त्यावेळेस त्यांनी एक कमिटी केली आणि विशेष करून संपूर्ण राज्यात फक्त 5 आमदार तिच्यात होते, त्याच्यात मला घेतलो आणि त्या कमिटीत मी असल्यामुळं आम्ही चर्चा करतच होतो। परंतु ज्यावेळेस हा बिल पास व्हायचं होतं सभागृहामध्ये, त्याच्या अगोदर मला बोलायची संधी मिळाली आणि जे आपण त्या कमिटीत बैठकीत अनेक वेळेस मुद्दे मांडले ते आणि तुम्ही दिलेले मुद्दे त्याच्यात ॲड करून सर्व आपण ते मांडलं आणि दुसऱ्या दिवशी विशेष करून ते बिल सभागृहामध्ये पास झालं। आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी ते मीडियासमोर मीच त्यांच्याबरोबर होतो आणि म्हणून एक चांगला विषय आपण हाती घेतलेला आहे। लोकांच्या खूप गरजा लक्षात घेऊन आपण हे चळवळ उभी केली। बरं, कुठली चळवळ उभं करणं सोपं नाही, सगळं आपल्याला आपण त्याच्यातून गेलेलो आहे। मी जरी आज आमदार असतो, तुम्हाला माहिती आहे सगळ्याला, मला जवळजवळ म्हणजे फार जिल्हा परिषदेपासून पाहता 15-20 वर्षापासून हे सोपं नसतं कुठली चळवळ करणं। परंतु चळवळीचा चांगला जर विषय झाला, चळवळीचा शेवट होत असताना आपण जे उद्देश घेऊन लढलो ते जर मार्गी लागलं तर त्याचा वेगळा आनंद असतो। आणि म्हणून तुम्हाला या चळवळीला निश्चितपणानं ते श्रेय आहे। आपण वेळोवेळी पाठपुरावा केला, लोकांची जनजागृती केली, शासनापर्यंत गेले, आमच्यासारख्यांना भेटले, अनेक आमदारांना त्या ठिकाणी आपण भेटला। परंतु माझं तर मी एक निश्चित समजतो की मला हा मुद्दा मांडता आला, कारण हा फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। आता राहिला मुद्दा बिल पास झाल्यानंतर अजून त्याचे काही GR यायचे, काही कार्यवाही होत नाही, ह्या ज्या गोष्टी तर मी आता ह्या माझा फॉलोअप चालूच आहे। परंतु परत या 8-10-15 दिवसात ज्या वेळेस मी जाईल त्या ठिकाणी मी ही चर्चा करतो आणि नाही झालं तर 23 फेब्रुवारीपासून आपलं परत अधिवेशनामध्ये आपण परत ज्या लूप हॉल्स याच्यात आपल्याला कळतील महिन्यामध्ये ते आपण पुन्हा अधिवेशनामध्ये मांडू। परंतु शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न शेवटच्या शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळेपर्यंत मी देखील तुमच्याबरोबर राहील। चांगलं काम आपण हाती घेतलं त्याबद्दल आपले अभिनंदन करतो। पुन्हा एकदा तुमच्या चळवळीचे सगळे मंडळी, तालुक्यातले, जिल्ह्यातले, कोळी साहेबाला बोला, आम्ही नियोजन करतो, एक कार्यक्रम घ्या, कंपनी घ्या। राहिला प्रश्न आता आपल्याला शेतपालन कमिटी आमदारांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याचे सचिव प्रांत साहेब आहेत, जी कमिटी करायची त्याच्यात आपल्याला काही शेतकरी घ्यायचे, त्याच्यात प्राधान्याने आपण आपले नाथाभाऊंना त्याच्यात आपण आधीच सांगितलं आलं का माहितीतला माणूस आहे, तुमच्या वतीनं त्या कमिटीत काही सूचना असल्या ते मांडतील, त्यांना आपण त्या कमिटीत घेऊ, अजून चांगले कामगार मंडळी घेऊ आणि निश्चित आपल्या या लढ्याला यश येईल। भविष्य काळामध्ये आम्ही तुमच्याबरोबर राहू करणार।